लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट। पोलिसांकडून सोमनाथ सूर्यवंशींची हत्या, राहुल गांधींचं मोठं वक्तव्य। सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्यामुळे त्यांची हत्या, आरएसएसची विचारधारा संविधान संपवणारी, राहुल गांधींची टीका। राहुल गांधींनी परभणी दौरा राजकीय हेतूने केला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर टीका। सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येबाबत राहुल गांधींनी केलेले आरोप बिनबुडाचे, मंत्री आशिष शेलार यांची राहुल गांधींवर टीका। हत्येचा तपास सर्व बाजूने सुरू असल्याचीही दिली माहिती। देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये राजकारण आणू नका, मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य। देशमुखांच्या हत्येमध्ये कोणाचाही हात असो, कारवाई झालीच पाहिजे, शिरसाटांची भूमिका। मंत्री उदय सामंतांनी बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर घेतली भेट। हत्या प्रकरणातील मास्टर माइंडपर्यंत पोहोचणार, कठोरात कठोर कारवाई करणार, सामंत यांच्याकडून आश्वासन। बीड आणि परभणी घटनेचा तपास योग्य पद्धतीने झाला पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी। महाराष्ट्राची संस्कृती आपण जपली पाहिजे, सरकारनं जनतेला न्याय द्यावा, सुळेंचं वक्तव्य। महाराष्ट्रातल्या 20 लाख गरिबांना घरं मिळणार, दुचाकी आणि मोबाईल असणाऱ्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरं मिळणार, केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी घोषणा केल्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। राष्ट्रवादी आमदार छगन भुजबळांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, दोघांमध्ये 40 मिनिटं चर्चा, मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज। नाराजीवर मुख्यमंत्री फडणवीस पुढील 8 ते 10 दिवसात तोडगा काढणार, छगन भुजबळांची माहिती। भुजबळांबद्दल तिन्ही पक्षांमध्ये सन्मानाची भावना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, तर भुजबळांना राष्ट्रीय पातळीवर पाठवण्याचा हेतू असल्याचंही फडणवीसांचं वक्तव्य। भुजबळांची नाराजी हा आमचा पक्षांतर्गत विषय, भुजबळ फडणवीस भेटीनंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण। छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री फडणवीस 3 जानेवारीला पुन्हा भेटणार, सातारा जिल्ह्यातील कडगुणमध्ये पुढील बैठक होणार, साताऱ्यातील बैठकीनंतर भुजबळ भूमिका जाहीर करण्याची शक्यता। प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंसोबत फोनवरून चर्चा, पटेल तटकरेंसोबत झालेली चर्चा सांगण्यासारखी नाही, समीर भुजबळांचं वक्तव्य। भुजबळ मोठे नेते, ओबीसींसाठी त्यांचं भक्कम काम, ते मंत्रिमंडळामध्ये असायला हवे होते, मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। भुजबळांबाबत फडणवीस काय तो निर्णय घेतील अशीही प्रतिक्रिया। मुंबई ठाण्यामध्ये पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू, संजय राऊतांची टीका। पालकमंत्रीपद कोणालाही मिळालं तरी कल्याणमध्ये मराठी लोकांवर होणारे अन्याय थांबणार आहेत का, राऊतांचा सवाल। बीडचं पालकत्व कुणीही घेतलं तरी देशमुखांना न्याय मिळणार नाही, बीडच्या घटनेवरून संजय राऊतांच्या महायुती सरकारवर निशाणा। गडचिरोलीचं पालकत्व हवं असतं, कारण गडचिरोलीमध्ये मायनिंग कंपन्या, तिथे मलिदा खाण्यासाठी पालकमंत्रीपद हवं। संजय राऊतांचा गडचिरोलीतल्या पालकमंत्रीपदावरून शिंदेना खोचक तोडा। 2 भाऊ एकत्र आले त्याचा नक्कीच आनंद, राज आणि उद्धव ठाकरे भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। पण महाराष्ट्राचे शत्रू असलेले मोदी शहा राज ठाकरेंचे आयडॉल, राऊतांची टीका। ठाकरे बंधूंनी कधी एकत्र येणं हे कौतुकास्पद, पण काय करायचं ते 2 भावांनी ठरवायला हवं, राज आणि उद्धव ठाकरे भेटीवर मनसे नेते प्रकाश महाजनांची प्रतिक्रिया। मनसे नेते वैभव खेडेकर आणि प्रकाश महाजनांनी फडणवीसांची घेतली भेट, खेडेकरांकडून कोकणातील विकासाच्या मुद्द्यावर चर्चा, तर महाजनांनी बीडच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं अशी केली विनंती। पुस्तकाला वह्यांची पानं जोडण्याचा निर्णय रद्द होण्याची शक्यता, नव्या शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याची प्रशासनाची माहिती। दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी घेतला होता निर्णय। प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ तूर्तास नाही, यंदा 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या चित्ररथांची निवड, फडणवीसांची माहिती। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मागितली नागपूरकरांची माफी, नागपूर विमानतळ रनवे रिकार्पेटिंगच्या कामाच्या दिरंगाईमुळे मागितली माफी, कंत्राटदाराला दिली महिन्याची मुदत, अन्यथा ब्लॅकलिस्ट करण्याचा इशारा।
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच साताऱ्यातील दरे गावात शिंदेंनी शेतातील पिकांची केली पाहणी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. मतदारसंघातील विविध कामांसंदर्भात चर्चा केल्याची पठारे यांची माहिती. वारकरी संप्रदायाकडून सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं सांत्वन. 28 तारखेला देशमुखांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी निघणाऱ्या मोर्चामध्ये वारकरी संप्रदायही सहभागी होणार. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये 28 तारखेला मोर्चा. बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून थेट कलेक्टर ऑफिसवर धडकणार मोर्चा. छत्रपती संभाजीनगरमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हडपले क्रीडा संकुलाचे 21 कोटी. खोटी कागदपत्र जोडून सरकारी रक्कम स्वतःच्या खात्यात केली वळती. 2 आरोपींना अटक. पुण्याच्या शिरगावमध्ये वाघोलीच्या अपघाताची पुनरावृत्ती टळली. चालकाचा ट्रकवरचा ताबा सुटल्यामुळे अपघात. ट्रक दुकानात जाता जाता वाचला. दिल्ली हायकोर्टानं पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला. पूजा खेडकरनं यूपीएससी आणि समाजाचीही फसवणूक केल्याचं प्रथमदर्शनी दिसत असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण. चौकशी आवश्यक असल्याचंही न्यायालयाकडून स्पष्ट. पुण्याकडून येणाऱ्या भरधाव डंपरनं फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं. 3घांचा जागीच मृत्यू. मृतांमध्ये 2 बालकांचाही समावेश. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत. पुण्यातील वाघोली अपघातातील मद्यधुंद डंपर चालक गजानन तोटरेला पोलिसांकडून अटक. चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. ज्या रोजगारासाठी कामगार अमरावतीहून पुण्याला आले त्यांना अमरावतीतच रोजगार मिळाला असता तर आज ही दुर्घटना घडली नसती. रोहित पवारांकडून वाघोली अपघातावर शोक व्यक्त. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना 15 दिवसांची पुणे जिल्हाबंदी करा. भीमा कोरेगाव कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सचिन खरात यांची मागणी. धुळ्यातील हॉटेल शेरे पंजाबमधून 4 बांगलादेशींना अटक. धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. ब्लँकेट विकण्याच्या बहाण्यानं बांगलादेशी धुळ्यामध्ये आल्याची पोलिसांची माहिती. भिवंडीच्या कोनगावमधून पोलिसांची अवैधरित्या वास्तव्य करत असलेल्या 4 बांगलादेशींना घेतलं ताब्यात. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई. धाराशिवच्या रामलिंगमध्ये पहिल्यांदाच पट्टेदार वाघाचं दर्शन. यवतमाळमधून 500 किलोमीटरचा प्रवास करत वाघ धाराशिवमध्ये आल्याचा अंदाज. नाशिकच्या लासलगावमध्ये लाल कांद्याच्या दरामध्ये गेल्या 15 दिवसामध्ये तब्बल 2000 रुपये प्रति क्विंटलची घसरण. दरात घसरण होत असल्यामुळे केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी. धाराशिवमध्ये रामलिंग अभयारण्यामध्ये पहिल्यांदाच पट्टेदार वाघाचं दर्शन. वन विभागाच्या रेस्क्यू टीमच्या कॅमेऱ्यामध्ये वाघ कैद. बुलढाण्यामध्ये अंबाबरवा अभयारण्यामध्ये पर्यटकांची गर्दी. अभयारण्यामध्ये वाघाचा 2 वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटकांना मुक्त संचार बघायला मिळाला. सिंधुदुर्गमधील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यामध्ये तस्कर हत्तींची दहशत. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये चक्क अभिनेत्री सनी लिओनीचं नाव. छत्तीसगडमधील महतरी वंदन योजनेचा अनेक जण घेत होते लाभ. योजनेचा लाभ घेणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रकार उघडकीस. बिश्नोई टोळीची युट्यूबवर अनुराग द्विवेदीला जिवे मारण्याची धमकी. रोहित गोद्रा बिश्नोई टोळीच्या लोकांनी फोन करून 1 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप. क्लॅट 2025च्या निकालामध्ये फेरबदल केले जाणार. प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 14 आणि 100 चुकीचा असल्यामुळे निकालात फेरबदल आणि दुरुस्ती करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. दिल्लीमध्ये आप सरकारकडून महिला सन्मान योजनेचा शुभारंभ. महिलांना दरमहा मिळणार 1000 रुपये. त्यानंतर हे मानधन 2100 पर्यंत वाढवलं जाणार. दिल्लीमध्ये आपकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी संजीवनी योजना. या योजनेमध्ये मोफत आरोग्य सुविधा मिळणार. अरविंद केजरीवालांची घोषणा. आजपासून नोंदणी सुरू. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 23 फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना. भारताचा पाकिस्तानसह बांगलादेश आणि न्यूझीलंडच्या संघाशीही सामना. 3 सामने UAE मध्ये होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.